रस्ता कितीही कठीण असू द्या, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल. कधी ऐकलंय का, रात्रीने सकाळच होऊ दिली नाही? गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मला एका वॉरियरनी प्रश्न विचारला होता की मॅडम, झोप आणि आराम याच्यामध्ये काय फरक असतो? तर अर्थात मला सुद्धा वाटलं की याबद्दल मी तुमच्याशी बोलावं, कारण बऱ्याच जणांना अभ्यास करताना एक्झॅक्टली आत्ता आपल्याला रेस्ट घ्यायची आहे म्हणजे आपण झोपायचंय की काय हेच समजत नाही. तर आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत झोप आणि आराम याच्यामध्ये काय फरक आहे आणि याच्यातल्या कोणत्या गोष्टीची तुम्हाला आवश्यकता आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात तेव्हा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही कन्सेप्ट तरी क्लिअर असली पाहिजे ॲटलीस्ट, की आराम करायचा किंवा रेस्ट घ्यायची म्हणजे फक्त झोपून राहायचं का? तर अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला कंटाळा आला म्हणून तुम्ही मला आता आराम करायचा म्हणून तुम्ही झोपलात. तर त्याला तुम्ही आराम म्हणू शकता का? नाही. कारण कधी-कधी आपल्याला झोपल्यावर पण रिलॅक्स वाटत नाही. मी कुठेतरी हे एक सेंटेन्स ऐकलं होतं जे मला खूप आवडलं. "स्लीप इज फिजिकल अँड रेस्ट इज स्पिरिच्युअल." म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की झोप घेतल्यानंतर तुमचं जे शरीर आहे ते रिलॅक्स होतं. पण तुम्ही अभ्यास करताना फक्त तुमच्या शरीराचा वापर करता का? तर नाही. तिथे तुमचा ब्रेन असेल, म्हणजे तुमचा मेंदू असेल किंवा आपण बऱ्याचदा आपलं मन, जो एक असा अवयव आहे जो आपल्याला माहिती नाही की तो कुठे आहे. पण आपली विचार करण्याची जी शक्ती आहे, तर त्याचा आपण वापर करत असतो अभ्यासामध्ये. आणि मग एक कंडिशन अशी येते की जिथे आपण थकलेलो असतो म्हणजे मेंटली थकलेलो असतो आपण आणि आपल्याला आता म्हणजे आपण वाचत असतो पण जे वाचतोय ते समजत नाही. तिथे मग फक्त आपण झोपलो तर आपला मूड फ्रेश होईल आणि आपण पुन्हा एकदा अभ्यास करू शकतो असं होऊ शकत नाही. तुम्ही बऱ्याचदा या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या असतील, की कधी-कधी तुम्ही टेन्शनमध्ये असता आणि त्यावेळेला म्हणजे अगदी झोपलो आपण, झोपेतून उठलो तरीसुद्धा आपल्याला बरं नाही वाटत. म्हणजे आपलं डोकं जड आल्यासारखं वाटतं किंवा अस्वस्थ वाटतं, उदास वाटतं. मग एवढा आराम केल्यानंतर पण त्यावेळेला अस्वस्थ का वाटतं? कारण झोप आणि आराम याच्यामध्ये थोडासा फरक आहे आणि तो म्हणजे झोपेची गरज आपल्या शरीराला जशी असते, तशी तुमच्या ब्रेनला रेस्टची गरज असते. मग ब्रेनला रेस्ट आपण कसं द्यायची? काय केल्यानंतर आपल्या ब्रेनला आराम मिळेल? तर मी तुम्हाला काल परवा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, की समजा तुम्ही एक 2 तासाचा अभ्यास केला किंवा अर्ध्या तासाचा ज्या म्हणजे प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार, तेवढ्या अभ्यासानंतर तुम्ही एक छोटासा ब्रेक घेतला पाहिजे. मग त्या ब्रेकमध्ये तुम्ही काय करायचं? मला अशी सवय होती इव्हन म्हणजे स्कूलमध्ये असताना सुद्धा, मी जेव्हा अभ्यास करायचे किंवा एक्झाममध्ये सुद्धा जेव्हा मी पेपर सोडवायचे, तेव्हा मी ना एखादं गाणं गुणगुणत असायचे. म्हणजे बरेच जण माझ्या मैत्रिणी वगैरे मला म्हणायचे, की "तू वेडी आहेस का? म्हणजे गाणी म्हणत-म्हणत तू कसं काय पेपर सोडवू शकते?" पण मला खरंच असं करत रिलॅक्स वाटायचं. सो बऱ्याचदा मी गाणी गुणगुणायचे. इव्हन एम-पी-एस-सी किंवा इतर कोणत्या एक्झामसाठी सुद्धा स्पर्धा परीक्षांची एक्झाम देताना सुद्धा मी एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी एखादं गाणं आठवायचे, स्वतः गुणगुणायचे किंवा जेव्हा मी बाहेर आहे, तेव्हा मी थोडा वेळ एक ॲट लीस्ट 5 मिनिटासाठी तरी हेडफोन घालून बसायचे. कारण त्याने मला फ्रेश वाटायचं, रिलॅक्स वाटायचं. म्हणजे जे काही डोक्यामध्ये आपले विचार असतात, निगेटिव्ह असतील किंवा इतर कोणतेही गोंधळ घालणारे विचार जे असतात, ते निघून जायचे. सो प्रत्येकासाठी ही गोष्ट वेगळी-वेगळी असू शकते. याच्यासाठी म्हणजे मला कंटाळा आला, की मी झोपलंच पाहिजे असं नाही. तुम्हाला आवडणारी कोणतीही ॲक्टिव्हिटी तुम्ही एक 4 ते 5 मिनिटांसाठी करू शकता आणि हा जो 4 ते 5 मिनिटांचा ब्रेक असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही जे काम करत होता, म्हणजे तुम्ही रीडिंग करत होता, क्वेशन पेपर सोडवत होता, जे काही करत होता, त्याच्यातून तुम्ही थोडासा ब्रेक घेऊन तुम्ही रेस्ट घेतली. हे मी एक्झाममध्ये करा असं सांगत नाहीये. हे मी तुम्हाला रेग्युलर जे तुम्ही स्टडी करता त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी सांगते. तर तुम्ही 4-5 मिनिटांसाठी तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट करा आणि परत गो बॅक टू युअर स्टडी. म्हणजे इथे तुम्हाला खूप फ्रेश फील होईल आणि ही तुमच्या ब्रेनसाठी एक रेस्ट असेल. म्हणजे कामामध्ये थोडासा बदल करायचा. त्याला आपण आराम असं म्हणू शकतो. सो झोप आणि आराम याच्यामध्ये फरक आहे. झोपेची आपल्या शरीराला 7 ते 7.5 तासाची आवश्यकता असतेच आणि ती जर आपण घेतली तर आपण अधिक कार्यक्षमतेने आपलं काम जे आहे ते करू शकतो. पण आरामाची सुद्धा आपल्या ब्रेनला, आपल्या बॉडीला गरज असते आणि ज्यावेळेला आपण आराम करून एखादं काम करतो, तर ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो, असं मला वाटतं. सो आता झोप आणि आराम याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका आणि खरंच ब्रेनला तुमच्या कंटिन्युअसली 4-4, 5-5 तास तुम्ही त्याच्यावरती हॅमर करत राहू नका. थोड्या वेळानंतर 1-2 तासानंतर एक छोटासा ब्रेक घ्या आणि तिथे थोडेसे फ्रेश व्हा. एखादी दुसरी ॲक्टिव्हिटी करा आणि परत तुमच्या अभ्यासाकडे जा. तुम्ही म्हणाल, की असं केल्यानंतर कदाचित अभ्यासामध्ये जी कंटिन्युटी आहे ती तुटेल.
तर असं नाही होत, तुम्ही त्या फ्लोमध्ये येऊन जातात. ठीक आहे. सो तुमचा जो डाऊट होता तो मी क्लिअर केला असेल. आवश्यकता असेल तेव्हा खरंच रेस्ट घ्या. जबरदस्तीने एखादी गोष्ट करू नका. कारण जर आपण विनाकारण त्याच्यावरती हॅमर करत राहिलो तर आपल्याला काहीच आठवणार नाही. आणि मी 1000 वेळा तुम्हाला सांगितलंय, की तुम्ही काय अभ्यास करता याच्यापेक्षा आउटपुट खूप जास्त महत्त्वाचं आहे. किती तास अभ्यास केला, मी किती जास्त पुस्तकं वाचली, किती मोठी-मोठी पुस्तकं वाचली, हे इम्पोर्टंट नाही. त्याच्यातून आउटपुट काय आहे, मी जे वाचलं ते मला इम्प्लिमेंट करता येतंय का? मला एक्झाममध्ये ते आठवतंय का? हे जास्त इम्पोर्टंट आहे. सो त्याच्यावरती भर द्या. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीफार तरी हेल्प होईल. इथून पुढे अभ्यास करताना रेस्ट कधी घ्यायची हे तुमचं तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही त्या पद्धतीने रेस्ट घ्याल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू.